गणपती बाप्पा मंगलमूर्ती बम 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 आधी किधर के लिए आपण निकलले इधर पराशर लेक हा मनाली वरनं निघाले आम्ही आता पराशर लेक फर्स्ट टाइम जाणार आहे मी पराशर लेक लास्ट इयर नव्हतो आणि अशा प्रकारे आम्ही सर्वजण सज्ज झालो होतो आज पुन्हा एकदा काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी. बघा सगळ्यांचं चालू आहे रेकॉर्डिंग. ऍपल बघा ना किती वेगवेगळ्या कलरचे आहेत. ग्रीन ऍपल आपल्याकडे पण भेटतो, रेड ऍपल. ऍक्च्युली आता सीझन नाही आहे ऍपलचा. हे सब जुना 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 माल आहे. हा सीझन असता ना तर अजून वेगवेगळ्या कलरचे. कोणते कलर का रहते ऍपल? रेड येलो ग्रीन. रेड येलो ग्रीन. येलो नाही आता इथे, ग्रीन आहे आणि रेड आहे. येलो हे बघा येल्लो ऍपल पण आहे. येल्लो पण आपण बघतो आपल्याकडे असतं. हे बघा एकदम थोडस दिसतंय ना, थोडस सुकल्यासारखं आहे कारण का सीझन नाहीये. हे आधी जे पिकलेले आहेत ना तेव्हापासूनचे ऍपल आहे ते. नॉन अल्कोहोलिक फ्रूट बियर ऍपलची. काय घेतोय तू? फोटो मँडी बायचे काय फोटो थांबत नाही. आमचं सध्या मँडी बाय आणि रुपया नाही आला यावर्षी, पण मँडी बाई फुल फोटोशूट चालू आहे मँडी बाईचं. भाई जी मैं क्या बोलता हूँ, एप्पल का सीजन कब रहता है? सीजन एप्पल का मेन सीजन है सितंबर और सितंबर चालू होता है, अगस्त चालू, सितंबर फुल सीजन और खत्म कभी होता है? अक्टूबर में पूरा खत्म, पूरा झाड का वो पत्ता ही नहीं रह जाएगा. अच्छा, म्हणजे ऑगस्टला चालू होतो सीझन ऍपलचा आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर पर्यंत सर्व संपलं. म्हणजे सर्व ह्याचेच ऍपल असतात. ठीक आहे चलो. झाली शॉपिंग वगैरे झाली आहे. इनका शॉप है, जो कोई भी आएगा, सॉरी हिंदी का बोलते, बोल ना हिंदी मराठी झालं. यांचा शॉप आहे. आणि किती रुपये किलोने घेतले आपण आता ऍपल? 100 रुपये किलो. 100 रुपये किलोने ऍपल घेतले टाइमपास साठी. भाई आहे सिद्धिविनायक शॉप मध्ये या. नाव घेतलं भावाने. कॉम्प्लिमेंटरी बिअर दिली, फ्री मध्ये दिली. चलो चलो. हिमाचल प्रदेश याचा जर आपण शाब्दिक अर्थ बघितला तर असा की हिम म्हणजे बर्फ, आचल म्हणजे निवारा आणि प्रदेश म्हणजे क्षेत्र. याचाच अर्थ असा की बर्फाचा निवारा असलेले क्षेत्र म्हणजेच हिमाचल प्रदेश. चला थोडा जेवण थोडा उठा. अभी तो आए हैं खाना खाने. या जेवायला या 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 या. पैसे द्या आणि आम्ही क्वांटिटी दिली. अरे या या, मी क्वांटिटी भरतो. या तुमची सुस्ती आली सगळ्यांना जेवल्यावर. काय नाही काहीतरी टाकेल खाली गेली. त्याला जुन्या रस्त्याने चाललो आज बरेच वर्षानंतर. 3-4 वर्ष या रस्त्याला आम्ही आलोच नव्हतो. नवीन रस्ता झालेला बाहेरच्या बाहेर. चला लेट झालाय, फटाफट पोचायचं आहे आम्हाला, नाहीतर मग रात्री परत आम्हाला धर्मशाळेला पोचायचं आहे. ते लेट होईल. बाई रस्ता कसा आहे? रस्ता डेंजर. सना पिरी आता आहे डाल खिचडा बाहेर. तडका मारून तडका. बाकी झोपल्यात गँग. सल्लू काय रुमाल टाकूनच बसलाय, बाकी काय ऐकत नाही आज. अरे सकाळपासून रुमाल घेऊन बसलाय तो. रस्ता बांधलाय बघ ना. अरे रस्ता खतरनाक आहे. खतरनाक.
हिंदुस्थानाच्या उत्तर पश्चिमी भागात नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेले राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. देवभूमी या नावाने सुद्धा जगप्रसिद्ध असलेले राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. आणि अशाच या नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्यात आज आपण नवीन ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत, ते म्हणजे पराशर लेक. 2023च्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाण्याची पातळी व प्रवाहाचा वेग सुद्धा वाढला व याचा एकंदरीत परिणाम असा झाला की नद्यांनी प्रवाहाचा मार्गच बदलला व याचा फटका नदीलगतचे रस्ते, नदीलगत राहणारे निवासी यांना सोसावा लागला. त्याचेच हे एक उदाहरण आपण आता पाहत आहोत. एक गलती डायरेक्ट मत को ऊपर ठंड भी बहुत है. ये आहे ठंड बेकार है थोड़ी. तो मायनस ही आहे, मायनस. ये ॲनाकोंडाची पिक्चरची शूटिंग झालेली. तो अजगर इथं आरलला आम्ही शोधायला आलोय. ॲनाकोंडा पिक्चरचा करताना तो गाडीतून पळालाय. आणि हे बघा हरण बघा, हरण आहे तिथं. मोठे मोठे सफेद हरण आहेत, कारण की त्यांच्यावर बर्फ पडला स्नोफॉलमुळे हे वाईट झाले. आणि आमचा रायडर सुरेश भाई पायलट, दैट्स माय हंग्री मैन, 1.5 महीने से घर पे नहीं गए और आज भी नहीं जाने देंगे हम इनको. आज हमारे साथ रहेंगे. ये मुंह की चमक देख रहे हैं. हाँ, ये आपको भूखा शेर देखना है तो ये देखिए 1 2 3. ये भूखा शेर है, 1.5 महीने से भूखा है और आज भी भूखा रखेंगे इसको. और ये सामने से रेंज रोवर आते हुए और सीरा केन काड़ा खंडर. ये पहाड़ियों के बीच में हम फंस गए. एनाकोंडा ढूंढते ढूंढते एनाकोंडा रात को मिलने वाला है. ये देखो, ये बात है. वो झाड़ियों में बैठा लग रहा है, वही है क्या? वो झाड़ी में बैठा है, वही है क्या? हाँ, वो एनाकोंडा है और ये शेर है. इन दोनों के बीच में हम है. ये गाड़ी चल रही है, ये देखो. और यार टी परमिट में भयानक आणि रोमांचकारी असा घाटातील प्रवास करून आम्ही ऋषी पराशर यांच्या मंदिरापाशी पोहोचलो. ट्रेकिंग चालू झाली आहे आता, खरबुडी ट्रेकिंग. घर बघा इकडची कशी बांधली आहेत दगडांनी. हिमाचल प्रदेशातील जिल्हा असलेल्या मंडी या गावाच्या उत्तर दिशेमध्ये सुमारे 50 किलोमीटर दूर असलेले नैसर्गिक तलावांपैकी हे एक तलाव. इतिहासातील नोंदींनुसार 14व्या शतकातील मंडी येथील शाही घराण्यातील राजा बाणसेन याने या मंदिराची स्थापना केली, बांधणी केली. म्हटले जाते की ज्या स्थानावर मंदिराची स्थापना झाली त्या स्थानावर गुरुवर्य ऋषी पराशर यांनी तपस्या केली होती. नैसर्गिक अशा या तलावाच्या किनाऱ्यावर पगोडा शैलीतील मंदिर हे कला संस्कृती प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. समुद्र सपाटीपासून सुमारे 2730 मीटर इतक्या उंचीवर हे नैसर्गिक तलाव स्थित आहे. गुरुवर्य ऋषी पराशर यांच्याच नावावरून या तलावाचे नामकरण पराशर लेक असे झाले आहे. हे जे मंदिर आपण बघतोय ना, हे आहे ऋषी पराशर यांचं मंदिर आहे. आणि ते गुरुजींना विचारलं किती वर्ष जुनं आहे, तर ते बोलले का 13वी शताब्दी, म्हणजे इसवी सन 1300 पासूनचं हे बांधकाम पण तसंच आहे, एकदम जुनं हेरिटेज. मी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे एवढं जुनं आहे. आणि आता तलावात पण तुम्हाला दाखवतो. ते तलाव आहे, तलावाच्या आतमध्ये एक बेट टाईप आहे, ते परिक्रमा करत असतो. ते मी दाखवतो. आता पहिला आपण मंदिर बघून घेऊया. मंदिराच्या तीनही बाजूला आपण जे स्ट्रक्चर पाहत आहोत त्यांना स्थानिक भाषेत सराय असे संबोधतात. वर्षभर यांचा फारसा उपयोग होत नसला
तर ही वार्षिक पूजा म्हणजेच यात्रेच्या काळात जे मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांची राहण्याची सोय याच सरायमध्ये केली जाते. या तलावातील आश्चर्य म्हणजे हा तरंगता भूखंड. या भूखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर हा एका जागेवर स्थित नसून तलावाची परिक्रमा करत असतो आणि या तरंगत्या भूखंडाला स्थानिक भाषेत टाहाला असे संबोधतात. कोण आहे हा? कोण आहे? प्रोफेशनल फोटोशूट चालू बघा. प्रोफेशनल फोटोशूट इथे आणि यो आहे आमचा मॅडी भाई. रुपयाने वाट्या इथून मागच्या टाइम इथून त्यांनी 50 फोटो काढले असतील चढता. असा मागे बघतो, इथून बघतो. बसायला गेले जे आहेत ना यांना सराय बोलतात. पूर्ण दगड आणि लाकडाने बनवले बघा. जेव्हा इथे यात्रा असते तेव्हा याचा उपयोग जास्त करून होतो. थोडं मला असं ऑक्सिजन कमी झाल्यासारखं जाणवत वाटतंय रे. दम लागतोय थोड्या पायऱ्यात ना. ह्या पण 5-5 पायऱ्यांचा सेट आहे. एवढं आलं किती आलं बघ. 40 पायऱ्या आलो फक्त. दम भरतो. हा हाईट जास्त आहे ना. पुन्हा एकदा उंचीवरून मंदिर परिसर व तलाव पाहून आम्ही निघालो ते आमच्या पार्क केलेल्या गाडीच्या दिशेने. काय व्ह्यू दिसतोय बघा ना. हिमाचल, हिमालयीन रांगा. मित्रांनो व्ह्यू बघा कसा आहे. फक्त या व्ह्यू साठी आम्ही एक 80-90 किलोमीटर आलोय वरती. फक्त दिवस ना, अख्खा दिवस फक्त इथे यायला गेलाय. पण काय व्ह्यू आहे बघा ना. परत कधी बघायला भेटणार आहे. पूर्ण दिवस घातलाय त्याच्यासाठी. मी पूर्ण दिवस घातलाय. फोटो बिटो नाही काढत वाटतं. एकंदरीत वातावरण छान आहे. सूर्य आहे ना म्हणून थोडस बरं वाटतंय. हात थोडेसे हे झाले थंडीने. यांचं काय फोटोशूट संपत नाही मंदाचं. फोटो व फोटो फोटो व फोटो दिसतेच. हा या आपल्या व्लॉगच्या सिरीज मध्ये ना एंटरटेनमेंटचं दुसरं नाव धवलभाई. आता धवलभाईचं कन्वर्सेशन ऐकू आपण. थांबा. उसको पता ना कितना ऊपर है आप लोग. अरे बहुत ऊपर है हम लोग, बहुत ऊपर. कितना ऊपर अभी वो बोल नहीं सकते, गिना नहीं है कितना किलोमीटर ऊपर है. और भी ऊपर जाएंगे. भाई फुल वाघेरे तोंडात. बोलताना पण आहे बघा. बोलताना पण बघा वाघेरे तोंडात ना. कालू काय कालू आलाय काय. पैसे पीछे काय घेणार नाही. फ्री में घुमाने वाला है. सिर्फ डीजल डालो. हाँ सूरज भाई, सूरज भाई इस बार का पैसा अगले साल देंगे, चलेगा पक्का. हिमाचली पद्धतीतील
दगड, माती, पेंडा व लाकूड यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीचे घर पाहत पाहत आमचा प्रवास सुरू होता. सलवड में रहूंगा. घना जंगल आहे. सुरेश भाई, हे सुरेश. आणि अशा या रम्य ठिकाणी सूर्यास्त पाहून आम्ही निघालो ते म्हणजे रात्रीची सोय असलेल्या हॉटेलच्या दिशेने. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा पराशर लेकचा व्लॉग इथे संपवण्यात येत आहे. आपल्याला व्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आवडला असेल व्लॉग तर लाईक करा आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. चला, आपण भेटू नवीन एपिसोडमध्ये.